गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः. जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते हि अवशः अपि सः. जिज्ञासो अपि योगस्य शब्दब्रह्म अतिवर्तते. स तेन एव पूर्वाभ्यासेन अवशः ह्रियते. म्हणजे तो जो काही योगभ्रष्ट झालेला होता, नंतर त्याचा धीमान बुद्धिमान अशा योगाच्या कुळामध्ये जन्म झाला. मग त्यानं मागे जन्मामध्ये जो काही अभ्यास केला होता, त्या पूर्व केलेल्या अभ्यासाच्या बळाने परतंत्र होऊन, म्हणजे त्या अभ्यासाच्या स्वाधीन होऊन तो म्हणजे हिरावला जातो, म्हणजे ओढला जातो त्या अभ्यासाकडे. म्हणजे तो अभ्यास त्याला आपोआप प्राप्त होतो. आणि योगस्य जिज्ञासु अपि शब्द ब्रह्म अतिवर्तते. योगाचा असणारा जिज्ञासू तो शब्द ब्रह्म अतिवर्तते. काही ठिकाणी असा अर्थ केला की सकाम असलेलं शब्द वेदामध्ये जे काही सकाम कर्माचं फळ आहे, त्या सकाम कर्माच्या फळाला तो पार करतो, म्हणजे उल्लंघून जातो, म्हणजे त्याला ते कर्म लागत नाही. दुसरा अर्थ केला की शब्द ब्रह्म म्हणजे वेदामध्ये जे काय सांगितलंय त्या शब्द ब्रह्म म्हणजे काय ब्रह्मस्वरूप आहे, त्या ब्रह्मस्वरूपाला देखील तो प्राप्त होतो. शब्द ब्रह्म अतिवर्तते. असं काय केला ज्ञानोबराने अर्थ काय केला की दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनट आहे ते तर सरस्य विन जाय बुद्धितयाची. शब्दामध्ये जो काय गुढ अर्थ सांगितलेला असतो त्याला हा गुढ अर्थ सहजगत्या प्राप्त होतो. म्हणजे वाचार्थ न कळता, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही लक्षार्थ आहे शब्दब्रह्म अतिवर्तते, तो त्याला वक्तुर इच्छा तात्पर्य असं, म्हणजे शब्दब्रह्मामध्ये वेदामध्ये जे काय सांगितलेलं आहे त्याला ते आपोआप समजतं. आणि मागील जन्मामध्ये जी काय सद्बुद्धी होती त्याच्या ठिकाणी त्यानं जी काय प्राप्त केली होती, जेथ जीवित्वा झाली होती अवधी. जेव्हा जीवित्वा अवधी झाली होती, म्हणजे जीवित्वा अवधी म्हणजे जीव जाण्याच्या आधी, त्याचं जीवन त्याचं असणारं प्रारब्ध कर्म संपण्याच्या आधी त्यानं जी काय सद्बुद्धी प्राप्त केली होती, मग तेची पुढती, मग तीच पुन्हा निरवधी नवील आहे. निरवधी म्हणजे त्याला तीच बुद्धी पुन्हा लगेच काय होते, त्याला नवीन स्वरूपामध्ये प्राप्त होते मागच्या जन्माची. मग त्याला एक उदाहरण दिलं की कसं की सदैव आणि पायाळा. एखादा मनुष्य पायाळू असावा आणि त्यात पुन्हा तो भाग्यवान असावा, सदैव असावा आणि पायाळू असावा. दैवाने युक्त असावा. सदैव म्हणजे दैवाने युक्त आणि पायाळू. माणसामध्ये दोन प्रकार असतात जन्माचे, काही डोकाळू असतात, काही पायाळू असतात. जे डोक्याकून जन्मतात ते डोकाळू, जे पायाकून जन्मतात ते पायाळू. अशा प्रकारे तर पायाळा वरी दिव्यांजन भय डोळा. अशाच्या डोळ्यामध्ये आपण दिव्यांजन घातल्यानंतर मग देखे जैशी अवळीला पाताळ धने. मग जैशी पाताळ धने अवळीला देखे. मग त्याला पाताळामध्ये असलेलं धन अवळीला म्हणजे अगदी सहज दिसतं. पण काय 3 गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. तो भाग्यवान असावा, पायाळू असावा आणि पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये दिव्यांजन असावं. अशा प्रकारे हो. तसं या ठिकाणी जे काही कृष्णांजन म्हणतात, कृष्णांजन एका वेळा डोळा घालिता आढळ. त्याच्याकरता काय उजळलेले भाग्य आता अवघे चिंतावर आले, किंवा संत काय ते आहे ना, भाग्य आईशी झाली जोडी. म्हणजे भगवंताची प्राप्ती होण्याकरता, संतांची भेट होण्याकरता काय असावं, भाग्य असावं. तू काय म्हणे भाग्य या नावे म्हणजे पुन्हा आपले प्रयत्न देखील असावे. आणि पुन्हा मग संत जेव्हा आपल्यावर कृपा करतात, डोळ्यामध्ये अंजन घालतात, मग त्याने काय होतं, कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालित आढळ. लेवणी अंजन दाविले निधान देखताची मन मावळले. म्हणजे ते अंजन घालण्याकरता देखील कसा अधिकारी असावा लागतो. तैसे दुर्वेद जे अभिप्राय. जसं त्या पायाळू मनुष्याला पाताळामधलं असलेलं धन दिसतं, तशा प्रकारे याला दुर्भेद जे अभिप्राय. वेदामध्ये जे काही वेदाला जे काही एखादं काही सांगायचं असेल ते कसं असतं, दुर्भेद असतं. म्हणजे सहजा ते काय कोणाला लवकर कळत नाही काय वेदाला याच्यातून नेमकं काय सांगायचे. एखादा गहन अर्थ, नेमकं वेदाला कर्म सांगायचं का, उपासना सांगायची का, ज्ञान सांगायचं काय, नेमकं सांगायचं काय, असे असणारे दुर्भेद अभिप्राय जे कळण्यास कठीण आहे. का गुरुगम्य हनठ आहे.
किंवा गुरुच्या कृपेच्या द्वारे, म्हणजे गुरुच्या जवळ जाऊनच ज्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं, गुरुगामी हंडट आहे, त्या ठिकाणी त्याची संसरे विन किंवा सौरसे विन जाय, तयाची बुद्धी सौरसे विन जाय, म्हणजे अगदी अभ्यासा वाचून कोणाचंही सहाय्य न घेता त्याची बुद्धी त्या ठिकाणी पोहोचते. काही जण म्हणतात बा आम्ही कुठे शिकलो नाही, कुठे शिकलो नाही, कुठेतरी शिकलो असता, एक असं म्हणजे पूर्वजन्माचे संस्कार तरी असतील म्हणा, काही आम्ही कुठं शिकलो नाही असं काही नसतं. तसं पूर्वीचे संस्कार म्हणा, एकतर एक किंवा यांनी कुठून तरी चोरून ऐकलं असेल, मोबाईलवर तरी ऐकलं असेल कोणाकोणाचं तरी, कायला काय असतं मोठेपणा असतो, आम्ही कुठं शिकलो नाही वा, तसं नाही. पण याने काय आहे, पूर्वजन्मामध्ये अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाच्या संस्काराने याला काय होतं, वेदामध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे, पूर्वी असलेला अभ्यास याला जशाच तसा या जन्मामध्ये प्रगट प्राप्त होतो. मग सौरस्य विन जाय बुद्धी तयाची, कोणताही अभ्यास न करता त्याची बुद्धी त्याकडे पोहोचते. हा कृतोपासते, यानं काय आहे, गेल्या जन्मात म्हणा या जन्मात काय उपासना केलेली आहे तो आहे कृतोपासते. कृतोपासतेला काय ज्ञान सहज प्राप्त होतं. बळीय इंद्रिय येती म्हणा, बळीय इंद्रिय मना येती, बळीय इंद्रिय मना येती, म्हणजे बलवान असलेली इंद्रिय मना येती, म्हणजे काय, मनाच्या ताब्यात येतात. बलवान इंद्रिय कोणाच्या येतात, मनाच्या ताब्यात येतात. आणि मन एकवटे पवना, आणि मन हे ऐक्य पावते कुठे, पवनाच्या ठिकाणी. कारण मन एकटं जात नाही, मन कशामुळे धावत राहतं, हे प्राणामुळे. तर म्हणतात ना, मन पवन नियमे होती दाही इंद्रिय अक्षमे, मनाचा आणि पवनाचा नियम झाला म्हणजे प्राणवायूचा, तर सर्व इंद्रिय काय होतात, अक्षम होतात, म्हणजे सहसा ते विषयाकडे धावत नाहीत. म्हणून प्रथम बळीय इंद्रिय येते म्हणा, मनाच्या ताब्यात इंद्रिय आली, आणि मन हे पवनाच्या ताब्यात आलं. मन एकवटे वायुशी, आणि पवने सहजे गगना मिळवची लागे, मग ते पवन तो वायू सहजे गगना मिळवची लागे, म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये म्हणा, पवने सहजे गगना मिळवची लागे. ऐशे नेनो काय आपैसे तया तिची किजे आप्यासे, ऐशे नेनो काय आपैसे म्हणजे काय, अशा प्रकारे आपोआप तयातीची किजे अभ्यासे, अभ्यास त्याच्याकडून काय घेतो, अभ्यास करून घेतो. याला अभ्यास क्रम सांगितला कुंडलीच्या विचारामध्ये, ते सांगितलेले वायूचं घर्षण होतं, म्हणजे आता हे खाली जाणार वायू कोणता, आपण वायू, आपण वायू, प्राण आणि आपण. कारण की आपण वायू आणि प्राणवायू हे काय केलं आपण, ते दोन्ही वायू टक्कर होते, त्यांना खाली जाऊन देत नाही, आणि मग त्यात उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाल्यानंतर मग ती 3.5 वेळे देऊन बसलेली कुंडली शक्ती जागरण होते. पण ह्या वायूंना असं कार्य कोण करून घेऊ शकतो, कोणी नाही करू शकत. ते जे करू शकतं ते स्थिर मनच करू शकतं. हा, म्हणून लोक म्हणतात ते काही लोकांनी लय प्रोग्राम काढलेत, आम्ही लगेच जागरण करून देतो शक्ती, हे करतोय कुंडलीने वगैरे. पण खरं कुंडलीने कोणी जागरण नाही करू शकत. ते काय आहे, ते काम आहे पवनाचं, म्हणजे वायूचं काम आहे. पण वायूला ते कसं होणार, तर पहिले ज्याचं मन स्थिर आहे ते आपोआप होणार. ज्याचं मन एकदा स्थिर झालं ना, तर ते स्थिर मन काय करतं, त्या वायूंचं घर्षण होतं. हा, असं आहे. पण मन स्थिर होण्यासाठी मग इंद्रिय दमन, असं त्यांनी क्रम सांगितलं. बळी इंद्रिय येती म्हणा, मन एकवट ते पवन, मग ते मन पवनाला एकवटतं, आणि मग पवने सहज गगना मिळवची लागे. मग त्याचं कुंडलिनी शक्तीमध्ये जागृत झाल्यानंतर मग मूलाधार, स्वाधिष्ठान, अनुहत असं हे करत करत मग त्याची ऊर्ध्वक्रमण चालतं. पण मग सुरुवात फक्त इंद्रियांपासून आहे, सुरुवात इंद्रियापासून. बरोबर. ऐशे नेनो काय अपैसे तया तिची किजे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे, म्हणजे याला अभ्यास करावा लागत नाही, अभ्यास याच्याकडून अभ्यास करून घेतो, आणि याला समाधी प्राप्त करावं लागत नाही, समाधी याच्याकडे याचा शोध घेते. ते समाधी घर पुसे मानसाचे, जाणे जे योगपीठाचा भैरव, हा योगोरूपी स्थानावर असलेला काय आहे, भैरव, म्हणजे एक अधिष्ठात्री देवता आहे जणू काय. त्या ठिकाणी काय याची जणू काय वतनदारीची आहे. जसं एखाद्या देवतेची आपण एका ठिकाणी स्थापना करावी, तसं योगोरूपी स्थानावर काय, योगाच्या स्थानावर याची स्थापना केलेली आहे, म्हणजे तो त्या ठिकाणचा काय वतनदारच आहे. भैरव आणि भैरवी दोन असते. भैरव ही शक्ती, त्याला शक्तीला म्हटलं जातं भैरवी. आणि जे म्हणजे जे मूळ आहे, म्हणजे ज्याला आपण आत्मस्वरूप म्हणतो, तो आहे भैरव. जसं शिव आणि शक्ती, तसं भैरव आणि भैरवी. इथं भैरव शब्दाचा अर्थ असा होतो आत्मस्वरूप, म्हणजे जे अकर्ता अभुक्ता निसंग निर्विकार आहे ते भैरव झालं.
आणि ज्या ठिकाणी शक्तीचं साह्य होतं म्हणजे माया उपाधी लागते ती झाली भैरवी. असं म्हणजे नाव वेगळी. आता इथे आपण आपल्या याच्यामध्ये आपण काय म्हणतो ब्रह्म आणि माया, तसं ते भैरव आणि भैरवी, फक्त परिभाषा वेगळी. असं काय हा आरंभरंभेचा गौरव, मोठेपणाचा किंवा आरंभीचा गौरव, आरंभस्तंभीचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. त्याला ती प्राप्ती झालेली आहे. आता खरं तर वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्या प्रक्रिया सांगितल्या. यानं सांगण्याचं तात्पर्य एवढंच या ओळीमध्ये, वैराग्य जर प्राप्त करायचं असलं तर त्याची रीत सांगितलेली आहे याच्यामध्ये, चिरंजीव पदामध्ये, म्हणजे त्या प्रक्रिये. पण ह्याचं तसं नाही, याला ती ऑलरेडीच प्राप्त आहे. वैराग्य हे तो घेऊनच आलेलं आहे. जन्माला येतानाच वैराग्य त्याला सिद्ध आहे. त्याला काही साधना करून सिद्ध नाही करायचं, त्याला वैराग्य आधीच सिद्ध आहे. जन्मताच काय झालं, याच्या बरोबर वैराग्य आलेला आहे. आता ते आपली म्हणजे हा सिद्ध वैराग्य घेऊन आलेला आहे. याला वैराग्य सिद्ध करावं लागत नाही जन्माला आल्यावर. याचं वैराग्य पूर्वी सिद्ध झालेलं आहे. आणि आपलं वैराग्य कसं आहे, सिद्ध करावं लागेल. आपल्याला ते सिद्ध करायचे वैराग्य. तसं मते बाबा हे सगळी म्हणजे वैराग्य सिद्धीचा आहे. बरोबर, वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. बरोबर. हा संसार ओमानिते माप, म्हणजे संसाराला मोजणारं माप आहे. म्हणजे खरंच म्हणजे संसार कसा आहे याला पूर्वीच माहिती झालेला आहे. जसं तुकोराच्या भाषेत फल कटतो संसार येथे सारा भगवंत, असंच ना. की अष्टांग सामग्रीचे दीप, अष्टांग सामग्रीचे दीप, अष्टांग योग साहित्याचे जणू हे बेट आहे. लोक आहेत, सामान्य जीव आहेत, हा काय करतोय, यांना संसार इतका व्यापक वाटतोय आणि ह्या संसारामध्ये सगळे पडलेले आहेत. पण जो आत्मसिद्धीला प्राप्त झालेला जो आहे किंवा वैरागी सिद्धी घेऊन आलेला आहे किंवा जो त्याच्याकडे मुळातच ज्ञानदृष्टी आहे, तर त्याने ह्या सगळ्या संसाराचं माप काढलेलं आहे, त्यांनी मोजून काढलाय हा संसार. म्हणजे त्याच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य की त्याने संसाराला हे वेगळं केलेलं आहे. संसार त्याच्या मुठीत आलेला आहे. माप काढलं म्हणजे मोजलं, म्हणजे त्याच्या संसार त्यांनी मुठीत अगोदरच आलेला आहे. म्हणजे संसाराची योग्यता काय आहे त्याचं कॅल्क्युलेट केली, बरोबर, गणित केले. असं आपण नाही, एखादा माणूस आल्यानंतर आपण त्याचं ओळखतो, हा असं आहे तसं आहे. त्याला ओळखणं म्हणजे काय माहितीये का, ओळखणारा मोठा असतो ना, वस्तूपेक्षा तो मोठा असतो. म्हणून भगवंताला ओळखणं, त्याची योग्यता ओळखणार आहे, तो मोठा झाला. तर संसाराची काय योग्यता आहे, संसार फलकट संसार, म्हणजे संसार उमानित आहे. बरोबर. की अष्टांग सामग्रीचे दीप, अष्टांग योग, यम नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा ध्यान समाधी. हा, तर याचा दोन काय तो द्वीप आहे, बेट आहे. जैसे परिमळाची धरिजे रूप चंदनाचे, जसं परिमळ कसा आहे, सुगंध, हा सुगंधाला काही रूप नाही, पण सुगंध जसं काय चंदनामध्ये काय असतं, सुगंध असतो ना, चंदन सुवासिक असतं. तैसे परिमळाची धरिजे रूप चंदनाचे, ह्या दृष्टांत पुढील बघिला आहे. तैसा संतोषाचा काय घडेला, तसा संतोष नावाची वस्तू काय, आता काय ही काय रूपवान नाही, पण जणू काय त्याच्या रूपाने संतोषच काय रूपाला आलेला आहे. संतोषाचा काय घडेला की सिद्धी भांडारे होणे काढिला, सिद्धी भांडारे होणे काढिला, सिद्धीच्या खजिन्यातून हा बाहेर काढला. दिसे तेने माने साधक दशे रुडला दिसे, अशा प्रकाराने हा साधक दशेमध्ये वाढलेला दिसतो. अशा प्रकारे तो काय जणू काय साधक दशेमध्ये दिसतो, तशा प्रकारे दिसतो, म्हणजे सिद्ध अवस्थेसारखा दिसतो साधक दशेमध्येच. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संसिद्ध केलिभिषः, अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम्. प्रयत्नाद यतमानः तु योगी संसिद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धः ततः याति परां गतिम्. योगी प्रयत्नाद यतमानः म्हणजे प्रयत्नाने योग करणारा, जो प्रयत्नाने योग करत आहे तो कसा आहे म्हणले, अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्माच्या योगाने तो काय संसिद्ध झालेला आहे. योग काय, आधी त्याने प्रयत्नाने योग केला, नंतर मग तो अनेक जन्माचे आणि अनेक जन्मामध्ये काय झाला, संसिद्ध झाला, म्हणजे सिद्ध झाला. आधी प्रयत्नाने करत होता, नंतर काय झाला, सिद्ध झाला. संसिद्ध केले विषय, पुन्हा त्याचे पाप हे काय झाले, शुद्ध झाले, म्हणजे पाप नाहीसे झाले. असा तो ततः पराम गतिम याती, असा तो काय श्रेष्ठ गतीला प्राप्त. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही
बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुता सुकृताची जोडी मागे बहुता जन्मी हिची कृपा. ते तशी 10 वाजता तुकोबाराचे उद्गार ते. पण नामदेव महाराज मागे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. आता एखाद्या योगाच्या ठिकाणी अशी जर स्थिती असेल तर त्याची संगती आहे किंवा त्याने अनेक जन्म संचित प्रयत्न नाही केले. मागील अनेक आपण जन्मामध्ये असं विनाकारण म्हणायचो की दत्तबाबांचं ज्ञानेश्वरीची हे आणि आमचं तर हरिपाठही होत नाही. हरिपाठामध्येच आमचं कंबर वाकडं होते. मग त्यावेळेस आपण निगेटिव्ह नव्हता असा विचार करायचा की त्यांनी ते केलेलं आहे कष्ट ते सगळे पूर्वी जन्मामध्ये. प्रयत्नात येतं मान. आधी प्रयत्नपूर्वक असं प्रयत्न करता करता मग अनेक जन्मामध्ये काय होतो तो संसिद्ध तो शुद्ध अवस्थेला प्राप्त होतो. म्हणजे त्याला जी गोष्ट प्राप्त करायची ती प्राप्त होते म्हणजे संसिद्ध. जे वर्ष शताची या कोडी वर्ष शताची या अनेक जन्मामध्ये वर्ष शताची या वर्ष किती शत म्हणजे काय 100 वर्ष 1000 वर्ष म्हणा शेकडो वर्ष. तिथे काय म्हणले वर्ष शताची या कोडी. वर्ष शत म्हणजे 100 वर्ष. अशा 100 वर्षाच्या कोडी म्हणजे असे अनेक प्रकारे त्याने काय केले 100 जन्म घेतले. म्हणजे शेकडो म्हणा हजारो त्याने जन्म घेतले. आणि जन्म सहस्राची या आडी हजारो जन्माचे प्रतिबंध. वर्ष शताची या कोडी वर्ष अनेक वर्ष आणि पुन्हा हजारो जन्म अशा हजारो जन्माचे प्रतिबंध लंघित म्हणजे उल्लंघून तो काय झाला आत्मसिद्धीची थडी पातला. आत्मसिद्धीचा किनारा त्याने प्राप्त केला. असं समुद्रामध्ये एखादा पोहण्याकरता उतरला मग ते समुद्रामध्ये असलेले प्रतिबंध समुद्रामध्ये प्रतिबंध भरपूर लाटा आहे मगर आहे मासे आहे मोठा मोठाले अशा प्रकारे भोवरे आहे कुठं असे प्रतिबंध दूर दूर एखादा पलीकडच्या किनाऱ्याला पोहोचतो. तशा प्रकारे यानं आत्मसिद्धीचा किनारा काय केला प्राप्त केला. मनोनी साधन जात आगवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीय वैसे राणीवे विवेकाची. अनेक खानी आहार नेता भय मथुनाचाची चारा बालत्व तारुण्य जरा प्रधान पोरा भोगो देते ऐशी उल्लंघून आलो स्थळे. म्हणजे इतकं हे स्थळ इतके प्रतिबंध कोरा म्हणतात आता उल्लंघून आले. बहुया भवंडी लोक आले आता हे उगवावे जाळे उजेडावे बोले दिवसाचे. आता दिवस झाला पाहिजे म्हणले किती जन्म झाला फेरा भरपूर जन्म झाले पण आता हा संसार सुटला पाहिजे. तशा प्रकारे याने भरपूर प्रतिबंध दूर सारले आणि शेवटी आत्मसिद्धीला प्राप्त झाला. मनोनी आगवे साधन जात म्हणून सर्व असलेले सर्व साधने तया स्वभावे अनुसरी त्याला स्वभावत अनुसरतात. मग आयतीये विवेकाची राणीवे वैसे मग तो काय होतो तयार असलेल्या विवेकाच्या राज्यावर सहज बसतो. बरोबर का. विचार करण्याचा जो वेग त्याने आयतीय वैसे राणीवे विवेकाचे मग विवेकाच्या राज्यावर तो काय सहज बसतो. म्हणजे आधी काय त्यानं भरपूर प्रयत्न केलेले आहेत सहज बसत नाही. त्यावेळेस सिद्ध झाल्यानंतर काय सहज बसतो. पाठी विचारित या वेगा तो विवेकही ठाके मागा. म्हणजे काय विचार करण्याचा जो योग वेग त्याने तो विवेकही त्या ठिकाणी म्हणजे त्याला देखील तो मागं सारतो. विवेकासहित वैराग म्हणजे काय विवेक म्हणजे हे साधना आहे शेवटी. तो विवेक देखील मागं टाकतो. मग अविचारणीय ते अंगा घडवणी जाय म्हणजे जेवढा विचारित या वेगा इतका विचार करतो आणि शेवटी अशी वस्तू प्राप्त होते का जिच्याविषयी काही विचार करता येत नाही. बरोबर का. विचार भरपूर करावं लागतं. जी वस्तू अविचारणीय आहे जिच्याविषयी काही विचार करता येत नाही पण ती प्राप्त करण्याकरता यानं आधी भरपूर विचार करा. विचारित या वेगा तो विवेकही ठाके मागा. मग अविचारणीय ते अंगा घडवणे जाय मग जे अविचारणीय आहे ज्याच्याविषयी काही म्हणजे है ना तैशी जाणीव जे थनरिगे विचार मागोता पावली निघे तर्कू आयनी नेघे अंगे जयाच्या. म्हणजे विचार मागोता पावली निघे विचार द्यायचे थांबत नाही. आकळ असणार परमध्ये हे आरती वळ त्याच्यात नाही का हा सर्व व्यापक कैसे रूप आकळ आकळ हा बरोबर. तो हा गवळ्या घरी झाला कृष्ण वाळ याच्यामध्ये आहे ना जो वेदासी आकळ पुराणासी वाळ तो उभा असेल पंढरी जो वेदासी आकळ म्हणजे आकळू शकत नाही. विचार माग तशी जाणीव जथ नदी गे विचार मागवता पावली नाही. विचार धावत राहतो इतका विचार धावत राहतो पण त्याला पाहिल्यानंतर विचार असा लगेच माघारी फिरतो. कारण ते कसं आहे अविचारणीय आहे. म्हणजे त्याच्याविषयी श्रुती नेती म्हणते गोविंद त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. ते कसं आहे तेथ मनाचे मेहुडे विरे म्हणजे मनाचा मेघ लय पावतो.
मेघासारखं मन, म्हणजे जसं ढग आलं म्हणजे ते केव्हा तरी जाणार, तसं हे मनाचे संकल्प विकल्प काय म्हणले बंद पडतात, म्हणजे मन शुद्ध होतं. मी हुडे मी रे ते म्हणले ना, मन पण आई धरून येणे. मन हे उन्मन झाले चरण स्पर्शी तत्वता, म्हणजे ते मन हे राम झाले, मन हे राम झाले. त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर मन हे मन राहत नाही. मन पण आहे धरून येणे. शिवतले जैसे लवणे आपुले निज, मुळात मन हे ते स्वलाभ लाभलेपणे मन पण आहे धरून येणे. आपला स्वतःचा असणारा जो लाभ प्राप्त करायचा तो लाभ प्राप्त झाल्यानंतर मन हे मनरपणाने राहत नाही. मन पण आहे धरून येणे. शिवतले जैसे लवणे आपले निज, जसं मीठ हे पाण्यामध्ये मिसळल्यानंतर ते मीठ नावाने शिल्लक राहतं का ते पाणी होऊन जातं, तशा प्रकारे मन हे आत्मस्वरूपाला जेव्हा पाहतं तेव्हा ते मन राहत नाही, ते काय होतं उन्मन होतं. त्यांनी इथे जे दिले ना हे योग स्थितीचा विचार आहे. आता हे हो हो हा याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने असं हा योगाचा अनुभव असतो. असं का म्हणजे योगाला काय होतं, सुरुवातीला जेव्हा त्याचं मन स्थिर होतं की नाही, अगोदर मन स्थिर व्हावं लागतं, पण जेव्हा नंतर ते मन स्थिर होतात ना, मन निघून जातं, अशी एक उन्मन स्थिती प्राप्त होते. नंतर त्याला काय वाटतं माहिती का, मला शरीर असं म्हणजे पंचभूताचं शरीर नाही, त्याला असं वाटतं मी फक्त हवाचे, असं एकदम हलकं हलकं त्याला पूर्ण इतकं अनुभव येतो. त्याला असं वाटतं मी फक्त वायू आहे, असं त्याचा एक अनुभव असतो मन स्थिर झाल्यानंतर, त्याच्यानंतरचं पुढं. आणि नंतर मग त्याला आत्मबोध प्राप्त होतो. मग यांनी टप्प्याटप्प्याने ते पण सांगितलंय. त्याच्यात मन स्थिर राहिलं ते सुद्धा नाही राहिलं, आणि जे पवन म्हणजे त्याला मी वायू आहे अशी जी त्याची ते सुद्धा त्याचं नाही राहिलं. नंतर पुन्हा आत्मस्थिती, या सगळ्या विचारांना म्हणजे वृत्तीची निवृत्ती झाली त्याची. आहे ना त्याच्या अभंगात ज्ञानोबरायचे की उन्मनी निद्रा लागलीसे फार, नंतर स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. उन्मनी निद्रा समाधी, उन्मनी निद्रा लागलीसे फार, स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला. आज उन्मनी निद्रा नंतर स्वरूपी ज्ञानेश्वर. अच्छा. मनाचे मेहुडे मेरे पवनाचे पवनपण सरे, आपण आपण मुरे आकाश हे. आपल्या ठिकाणी आपण लीन होते. प्रणवाचा माथा बुडे, ओंकाराचा माथा बुडे, म्हणजे ओंकाराचा जो विचार आहे ना, ओंकार म्हणजे काय आहे तिथे, ओंकार हे 3.5 मात्रा, 3.5 मात्रा, तर ते माईकच आहे. ते आकार कुंडलिनी, उकार हा ते काय आहे, ते माईकच पदार्थ आहे. म्हणजे त्याची जी स्थिती होती ब्रह्मरंध्रामध्ये, जेव्हा कुंडलिनी स्थित होते त्यावेळेस त्याला मी ब्रह्म आहे अशी अनुभूती होती. मी शरीर नाही किंवा मन बुद्धी नाही, कारण की इथं मी मन आहे. इथं काय झालंय, मन तर मोडले, म्हणजे मी मन नाही ही पण त्याची धारणा झाली. मन जेव्हा स्थिर झालं त्याच्या अगोदर त्याचं काय झालं, मी शरीर नाही ही भावना त्याची संपली. नंतर मन स्थिर झाल्यानंतर तो मनाच्या पुढे गेला. मग त्यावेळेस त्याची काय भावना झाली, मी मन सुद्धा नाही आता, त्याच्या पुढे तो गेला, अनुभवाने गेला, फक्त शाब्दिक नाही. नंतर पवन पण विरे, मग त्याच्यानंतर मी वायू, हे सगळ्या भावना त्याच्या निवृत्त झाल्या. आणि पण नंतर काय झाले, ओंकार स्वरूप झाला. मग त्याला काय वाटायला लागलं, मी ओम आहे, ओम नाम परमात्मा आहे, विठ्ठल आहे, किंवा असं त्याची भावना झाली. मग ती जी भावना आहे ती पण कशी आहे, वृत्ती ज्ञानच आहे ना ते पण. मग ती वृत्तीची पण निवृत्ती झाली, ओंकारची पण त्याला काय झाली, ते तिथून पण तो बाजूला गेला. आकार उकार मकार करीती हा विचार, परी विठ्ठल अपरंपार न करी. आकार उकार मकार, कारण की 3.5 मात्रामध्ये ती आपण जी अर्धी मात्रा मांडतो ना, ती अर्धी मात्रा ही आत्मस्वरूपाची मांडतो. आणि ही जी आहेत ना, ही उत्पत्ती स्थितीला आहे, उत्पत्ती स्थितीला आहे, किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती असं म्हणतो आपण, असं विचार करतो. म्हणून ह्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी त्या, कारण त्याची वृत्ती जरी झाली ओंकाराची शब्दती, पण तो परमात्मा आज पण आपल्या अभंगांमध्ये भरपूर झाले. ते भरपूर असे अभंग होते की तो परमात्मा हा त्याच्याही पलीकडचा आहे, परीच्याही परी, ते नाही कोणता, परीहुनी परते. कारण की परावाणीचा जो विषय आहे ना, ओंकार हा परावाणीचा विषय खरं तर, परमात्मा किंवा ब्रह्म किंवा आत्मवस्तू हा परावाणीचा विषय आहे. पण ते जे आहे ना माझा खरा परमात्मा, तो त्याच्याही पलीकडचा आहे, परावाणीच्याही पलीकडचा. आज लय भारी अभंग असं. परे होणी परते घर, सर्वांचे जे अधिष्ठान त्याचे माझे रूप पूर्ण. ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकाळा गतीसी गती, त्या अमृताची मूर्ती होऊन ठाके. प्रणवाचा माथा बुडे, येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे. म्हणजे अनिर्वाच्य, ज्या या सुखाशी उपमा नाही द्यावा याचे, म्हणजे ज्या सुखाविषयी जे सुख बोलता येत नाही ना. काय बोले ना बोलू दे, काय बोलू आता न पुरे ही वाणी, काय वानुवात, किंवा बोले ना बोलू देईना, ते सुख काय म्हणले ते. आणि आपल्या याच्यात वाचते म्हणजे बोला बोलणे, काय बोल अबोलणे बोले जागे काही करा, ते वेगळा विचार करतात. म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी,
बोल आधीच बहुडे म्हणजे माघारी फिरत होता या लागी, म्हणजे शब्द माघारी फिरतात. ऐशी ब्रह्मेची स्थिती, अशी ब्रह्मस्वरूपाची असणारी स्थिती, जी सकळा गतीची गती, सर्व गती म्हणजे सर्व वाटाच्या ठिकाणी थांबतात. सकळा गतीची गती, तया अमृताची मूर्ती होऊन ठाकी. तया अमृताची मूर्ती म्हणजे म्हणजे त्या अमृताला तो प्राप्त होतो बा. अमृताची मूर्ती होऊन टाकी म्हणजे काय, तो अमृत अशा स्वरूपाला प्राप्त होतो हे सांगायचं असं ना. त्या अमृताची निराकाराची असणारी मूर्ती. पहिला तो निराकाराची ज्ञानी मूर्ती काय, पहिला तो निराकारच ज्ञानी आहे. होता, आता तो ज्ञान झाला. हा तो ज्ञानी होता पहिला, आता तो ज्ञान झालेला आहे. हा ते बरोबर. अमृतनामामध्ये लेख गोड उभी आहे. हं, हं. तैसे अज्ञान आटोनिया हं. ज्ञान येते ओ आया, ज्ञान अज्ञान गिळोनिया ज्ञानाची होय. वा. पहिल्यांदा अज्ञान निवृत्त करण्यासाठी ज्ञानाचा ज्ञान. स्वीकार केला, अज्ञानाला निवृत्त केलं. पण नंतर अज्ञान निवृत्त झालं तर ज्ञान आहे ना, ज्ञानोबा म्हणतात ते ज्ञान पण गिळून घेतलं. होय. ज्ञानात ज्ञान गिळून या, आणि आता मी आता ज्ञानी नाही राहिलो, आता मी ज्ञान आता झालं. ज्ञान झालो. कारण की जोपर्यंत अज्ञान बाजूला करायचं त्यावेळेस मी ज्ञानी होतो. ज्ञानी असल्याशिवाय अज्ञानाला निवृत्त करता नाही येणार नाही. करतात. हा. पण ज्ञानी झालो, ज्ञानी होऊनच नाही राहिलो, तर मी काय केलं, ज्ञानालाही गिळून घेतलं ज्ञान घेऊन गावाकडून आणि मग मी ज्ञान झालो स्वतः, ज्ञानी नाही राहिलो. लय मस्त होईल. आहे ना वासुदेवाच्या आपण ज्ञान घेऊन गावाकडून. हा. तेने बहुती जन्मे मागिली, तेने मागिली बहुती जन्मे. काय, मागच्या अनेक जन्मामध्ये काय केलं, विक्षेपाची पाने वळे झाडिली. विक्षेपाचे पाण्यातील मळ झाडिले म्हणजे विक्षेप म्हणा, विक्षेप दूर केला, प्रतिबंध जे काय होते ते दूर केले. विक्षेपाची पाने वळे झाडिली म्हणून उपजत खेव बोलारी लग्न घटिका. उपजत खेव म्हणजे उपजताच म्हणजे जन्म उत्पन्न होताच, जन्माला आल्यानंतर लग्न घटिका बुडाली. म्हणजे लग्न घटिका बुडाली म्हणजे काय, तो संसाराची ऐक्य पावत नाही असं म्हणायला लागेल ना. संसारापासून तो जन्माताच कसा आहे, संसारापासून जन्मतेचे प्रसंगी सोवळे केले. जन्मल्यापासून तो कसा आहे, त्याला ज्ञान आहेच ना. म्हणून काय म्हणले, उपजत खेव बुडाली लग्न घटिका. तो काय जन्माला आल्यानंतर काय संसारामध्ये आसक्त होत नाही. मग त्याचं लग्न लागतं कुठे, तद्रुपतेशी सुलग्न. मग आणि तद्रुपतेशी सुलग्न लागून ठेले अभिन्न. त्याचं लग्न म्हणले भिन्न राहत नाही, अभिन्न लग्न लागतं. कोणाशी, तद्रुपतेशी सुलग्न अभिन्न लागून ठेले. उत्तम प्रकारे अभिन्न असे त्याचं लग्न लागतं तद्रुपतेशी. तद्रुप होतो म्हणजे असं साविजता मुक्ती म्हणजे काय, तद्रुप होऊन जाणे. तद्रुपतेशी सुलग्न लागून ठेले अभिन्न म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्यापासून भिन्न राहत नाही. परमात्म्याशी प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापासून भिन्न स्वरूपाने राहत नाही. त्याच्याशी काय होतं, एकरूप होतं. जसं मीठ पाण्याशी काय होतं, तद्रूप होतं का भिन्न राहतं, तद्रूप होतं. तशा प्रकारे तद्रूपतेशी सुलग्न लागून ठेले अभिन्न. उदाहरण, जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके. जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके. अभ्र म्हणजे आकाश, आभाळ. आभाळ का विरल, आभाळ गेलं तर ते कुठे जातं, आकाशामध्ये विरम म्हणजे विनाश पावतं, आकाशामध्ये एकरूप होऊन जातं. लोपले अभ्र गगन होऊन ठाके. हे जसं झालं तशा प्रकारे विश्व जेथ होय मागवते तेथ लया जाय. विश्व जेथ होय म्हणजे जेथे विश्व उत्पन्न झालं पुन्हा ते विश्व त्या ठिकाणीच काय होतं, लय पावतं. जसं आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात पुन्हा लय कुठे पावतात, आकाशामध्येच. तसं हे विश्व ज्या ठिकाणाहून झालं, जेथ विश्व होय माग होते तेथ लया जाय. ते दुसरीकडे लया जात नाही, जिथून उत्पन्न झालं तेथेच पुन्हा ते लयाला जातं. ते विद्यमानेचे देह झाला तो गा. आणि ती असणारी स्थिती म्हणजे विश्व जेथून उत्पन्न झालं पुन्हा ज्या ठिकाणी लय पावलं अशी असणारी ती स्थिती, ज्या ठिकाणी विश्व लय पावलं ती स्थिती विद्यमानेचे देह झाला तो. या देहामध्येच काय झाला तो, त्या स्वरूपाला त्या स्थितीला तो प्राप्त झालेला आहे. निर्माण झाले त्याच्या ज्ञानाने तो तिथे ज्या अज्ञानाचं, जसं रज्जूवर साप उत्पन्न होतो, कुठे उत्पन्न होतो, रज्जूच्या अज्ञानामुळे साप कुठे उत्पन्न झाला, रज्जूवर. आणि जेव्हा त्या दोरीचं म्हणा रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेस तो साप कुठे पावतो, दुसरीकडे का तिथेच, तिथं कुठं, दोरीवर. तसं आहे. तपस्वीभ्योऽधिको योगे ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः. तपस्विभ्योऽधिको योगे ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः. कर्मिभ्यश्चाधिको योगे तस्माद्योगी भवार्जुन. कर्मिभ्यश्चाधिको योगे तस्माद्योगी भवार्जुन. तपस्वीभ्यः अधिकः योगी
ज्ञानिभ्यः अपि मतः अधिकः कर्मिभ्यः च अधिकः योगी तस्मात् योगी भव अर्जुन. आता थोडं या ठिकाणी काय योगीचं काय योगाची थोडी श्रेष्ठता प्रतिपादन केली का योगी कसा आहे. अर्जुन योगी तपस्वीभ्य अधिक. योगी कसा आहे म्हणले तपस्वीपेक्षा अधिक आहे श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्य अपि अधिक मतः ज्ञानी लोकांपेक्षा तो अधिक आहे. कर्मी लोकांपेक्षा तो अधिकच मत आहे. म्हणजे इथं ज्ञानी म्हणजे इथं परोक्ष ज्ञानी घ्यावं लागेल. हा ज्ञानीपेक्षा तो कसा आहे अधिकच म्हणजे शास्त्रज्ञानी पुरुषापेक्षा म्हणजे शब्दज्ञानीपेक्षा तो कसा आहे श्रेष्ठच आहे. पुन्हा कर्मीभ्य म्हणजे कोणते कर्मी या ठिकाणी घ्यायचं सकाम कर्म करणारे कर्मीभ्यश्चा योगी अधिक त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठच आहे. म्हणून तस्मात अर्जुन योगी भव म्हणून तू काय हो योगी हो. जया लाभाची या आशा करुण धैर्य भावचा भरवसा घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. आता कर्मनिष्ठ काय करतात जया लाभाची या आशा धैर्य भावचा भरवसा करून षटकर्माचा धारसा घालित. कर्मनिष्ठ म्हणजे कर्म करणारे जया लाभाची या आशा जो लाभ प्राप्त होण्याच्या आशेने कोणता लाभ आहे तो लाभ पुढे सांगतील पण तो असा एक लाभ आहे का त्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ म्हणजे कर्म करणारे किंवा निष्काम कर्म करणारे म्हणा काय करतात धैर्य बाहूचा भरवसा धरुणी आपले असणारे बाहू म्हणजे धैर्य बाहू उपमा दिली. बाहूंना कशाची उपमा दिली धैर्य बाहूची म्हणजे धैर्यरूपी बाहूंनी काय करतात षटकर्माचा धारसा षटकर्म आहेत ना 6 कर्म त्या 6 कर्माच्या प्रवाहामध्ये उडी घेतात. कोणत्या 6 कर्माच्या जे काय 6 कर्म आहेत अध्ययन अध्यापन का यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह. यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह. यजन म्हणजे यज्ञ करणे याजन म्हणजे दुसऱ्याकडून करून घेणे अध्ययन स्वतः करणे अध्यापन दुसऱ्याकडून करून घेणे दान म्हणजे दुसऱ्याला काही दान करणे आणि प्रतिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार करणे. बरोबर ना. अशा प्रकारे या षटकर्माच्या धारसा म्हणजे प्रवाहामध्ये ते उडी घेतात. प्रवाह कसा आहे मोठा प्रवाह आहे. आता आपण स्वतः नामस्मरण करतो किंवा चिंतन करतोय हे यजनच झालं ना आपलं. हो यज्ञच आहे ना आपलं नाम यज्ञ आणि आपण जाऊन कीर्तन करतोय दुसऱ्याकडून करून घेणे हा हे याचन झालं बरोबर. अध्ययन स्वतः करणे दुसऱ्याकडून करून घेणे. आता हे समजा याजन झालं हा आमचं हे अध्यापन झालं हे अध्ययन झालं अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह. आपण काही आता शक्ती देव काय देत असू आणि घेतही असू का जी एक वस्तू लागी किंवा त्या एका वस्तूच्या प्राप्ती करता ज्ञानाची वज्रांगी बाणवणी ज्ञानाचं वज्र कवच आपल्या अंगावर घालून झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी ज्ञानी लोक काय करतात समरांगणामध्ये म्हणजे युद्धभूमीमध्ये त्या प्रपंचाबरोबर युद्ध करतात पण अंगामध्ये कोणतं शिल्कत घालतात ज्ञानाचं. अथवा निलागै नसरडा तपदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. अथवा निलागे अथवा किंवा निराधार निसरडा म्हणजे एखादा पर्वत असावा किंवा किल्ला असावा त्या किल्ल्याला म्हणजे काय निलागे धरण्याकरता काही चढण्याकरता पर्वत सरळच आहे पण धरण्याकरता किल्ला आहे गड आहे. वर चढण्याकरता काय म्हणले कुठं काही धरण्याकरता आधारही नाही काय. पुन्हा निसरडा म्हणजे काय असा डायरेक्ट उभा आहे वा जरा जर पाय घसरला तर खाली पडण्याची शक्यता. अशा त्या तपोरूपी दुर्गावर काही तपस्वी चढतात. अशा आडकडा म्हणजे अर्धा तुटलेला कडा झोंबती तपिये जयाची या झाडा ज्याच्या इच्छेने काय करतात म्हणजे तप करण्याकरता आरंभ करतात. जे भजती या भज्य जे कसं आहे भजन करणाऱ्यांचं भज आहे. भज्य म्हणजे भजन करणारे त्याचं भजन करतात. भजन आणि भज्य जसं भोजन आणि आपण जे खातो त्याला काय म्हणतात भोज्य तसं या ठिकाणी भजन आणि भज्य ज्याचं भजन करतात तो कोण आहे भज्य. हा आणि याज्ञिकांचे याज्य यज्ञ करणाऱ्यांचं ते काय आहे याज्य आहे. यज्ञ करणारे त्याचा यज्ञ करतात म्हणजे यजन करावयास जो योग्य आहे तो आहे याज्य. एवं असंच जे सकळांना कसं आहे पूज्य आहे जे कसं आहे सकळांना
पूज्य आहे, वंद्य आहे असं असणारं ते तोची तो आपण स्वय झाला निर्वाण, असं तेच परब्रह्म तो स्वतः आपण झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढं काही वर्णन केलं वा फक्त जया लाभाची आशा, कोणत्या लाभाच्या? परब्रह्माच्या आशेने. का जी एक वस्तू लागे ती वस्तू कोणती आहे? परब्रह्म आहे. अथवा आणि लागे नसरडा तयाची या चाडा तपीय झोंबती. तपी लोक ज्याच्या इच्छेने काय करतात म्हणले, या गडाला गड चढण्याकरता आरंभ करतात. तो पूर्वी असणारा किल्ला तो कोण आहे? ती परब्रह्म असणारी वस्तू. जे भजती या भज्य म्हणजे ती परब्रह्म वस्तू. याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सुद्धा असं असणारं ते परब्रह्म तो स्वतः आपल्या आपण झालेला आहे. जे साधकाचे कारण सिद्ध तत्व, जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. साधकांचे कारण म्हणजे साधक काय करतात? ते सिद्ध असणार तत्व प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतात. साधकांचे कारण या ठिकाणी कसा अर्थ घ्यायचा? तसंच बरोबर. बरोबर ना. म्हणून कर्मनिष्ठा वंद्य, म्हणून तो योगी कसा आहे? कर्मनिष्ठ. जे कर्मामध्ये आसक्त आहेत, कर्म करत आहेत, त्यांना तो कसा आहे? वंद्य आहे. किंवा असं म्हणा की जे निष्काम कर्म करतात त्यांना देखील म्हणा कर्मनिष्ठा तो वंद्य आहे. ज्ञानी असी वेद्य, किंवा जे आता ज्यांना शब्दज्ञान झालेलं आहे आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्त करण्याकरता जे प्रयत्न करत आहेत असे असणारे ज्ञानी यांशी तो वेद्य. त्या ज्ञानी लोकांना तो जाणण्यास वेद्य आहे. ज्ञानी यांचा तो वेद्य आहे. वेद्य घेत असताना आपण याचा असा पण विचार करू, वेद म्हणजे ज्ञान जाणणे असं हे आहे. म्हणजे ज्ञेय आहे. इथं ज्ञानियांसाठी ज्ञेयत्व आहे. हा, सिद्ध लक्षणाने साधकाचे साधन आहे. बरोबर ना. त्यानं जी स्थिती प्राप्त केलेली आहे ती स्थिती आपल्याला देखील प्राप्त व्हावी अशा प्रकारे ज्ञानी लोक प्रयत्नशील आहेत. तापसांचा आद्य तपोनाथ, तपस्वी लोकांचा तो काय आहे? मूळ तपोनाथ आहे, म्हणजे तपाचा स्वामी. पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा. पै जीव परमात्मा संगमा, जीवाचा आणि परमात्म्याचा ज्या ठिकाणी संगम होतो. पै काय आहे? पै आत्मसंगमा, जीव आणि परमात्म्याच्या संगमावर ज्याचे मनोधर्मा येणे झाले, म्हणजे ज्याचं मन कुठे आलं? जीव आणि परमात्म्याच्या संगमावर. म्हणजे ज्याला जीव आणि परमात्मा एकच आहेत अशा प्रकारे ऐक्य ज्ञान झालं असं म्हणा. जीव परमात्मा संगमा येणे झाले मनोधर्मा. किंवा ते प्रयागामध्ये काय? 2 नद्या आहेत, यमुना आणि गंगा, आणि सरस्वती गुप्त आहे. तसं जीव आणि परमात्मा त्या संगमावर काय झालं? याच्या मनाने बुडी दिली, म्हणजे मन उन्मन झालं. हा, पण तेच झालं ना. म्हणजे हे मन ना त्या ठिकाणी मनोधर्मा येणं झाले म्हणजे काय? मन त्या ठिकाणी आलं. जशी सरस्वती गुप्त आहे तसं याचं मन गुप्त झालं म्हणजे उन्मन झालं. हा, बरोबर ना. असं सरस्वती गुप्त आहे त्या ठिकाणी, तसं याची काही मन त्या ठिकाणी गेलं पण काय जाते? गुप्त रूपाने ते गुप्त झालं. जसं सरस्वती आहे पण गुप्त आहे तसं या ठिकाणी जीव आणि परमात्म्याचा संगम त्या ठिकाणी ही सरस्वती रूपाने याचं मन ते कसं आहे? गुप्त. ऐक्य झालं, मनच गेलं म्हणजे उन्मन झालं. तो शरीराची परी ऐशी महिमा पावी. तो शरीरामध्ये आहे एखाद्या, तो शरीरामध्ये असेल परंतु काय? तो अशा प्रकारचा महिमा म्हणजे मोठेपणा त्याला प्राप्त होतो. म्हणून या कारणे, म्हणून या करता मी तुते सदा म्हणे. मी तुला काय नेहमी म्हणतोय? पंडकुमारा अंतकरणे योगी होय. अंतकरणाने काय होतो? योगी हो. कवठाचं उदाहरण सांगतात ना ते बघा. ते हत्तीने कवट जर खाल्लं तर ते कवट तसंच बाहेर पडतो, पण मधला घर नसतो. तसं याचं मन तर गेले वरून तर शरीर सगळं दिसते सगळ्या मध्ये मन नाही. पण हा बरोबर. हत्ती कवट जेव्हा खातो ना तेव्हा जो तो शौच करतो त्यावेळेस कवट तसंच बाहेर पडतं, पण मध्ये घर नसतो. फुटबीट काहीच नसत, काही नसतं. जसं खाल्लं तसं बाहेर. तुम्हाला आता कसं हे जर विश्वास नसेल तर विश्वास ठेवा, नाही तर मग हत्ती विकत घ्या. हत्ती घ्या किंवा हत्ती तर कवट खायला द्या आणि मग 4-5 दिवसाच्या मागे येडा. पण असं आहे, खाल्लं काही अनुभव घ्यावा मी तुम्हाला. विश्वास तर हत्ती विकत घ्या आणि त्याला कवट खाऊ घाला. बघा आता पुढचा योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनाम् अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान् भजते यः मां समे युक्ततमः मतः.
आता म्हणले सर्वेषाम योगिनाम अपि, सर्व योग्यांच्या मध्ये देखील यह श्रद्धावान, जो श्रद्धावान योगी मदगतेन अंतरात्मना, माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने म्हणजे माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतकरणाने, माम भजते, माझ्या ठिकाणी अंतकरण ठेवून जो मला भजतो, स मे, तो मला युक्ततमो मतः, मला तो श्रेष्ठ म्हणून मान्य आहे. अशा प्रकारे इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम 6 अध्याय. काही ठिकाणी अभ्यास योग असं म्हटलेलं आहे. तर आत्मसंयमयोगो नाम 6 अध्याय. आत्मसंयम आत्मसंयम इथं आत्मशब्दाचा अर्थ मन करावं लागेल ना मग. मनच केला. आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे. अहो म्हणले जो योगी आहे ना तो काय देवांचा देव आहे. देवांचा तो काय आहे देव आहे. कारण हा काय देवांचा देव म्हणण्याचं कारण, देव कसे आहेत काही कर्माने झालेले आहेत. देव केव्हा तरी माया उपाधी नष्ट झाली, देवाचा देवपणा नष्ट होणार. जसं अज्ञान गेल्यानंतर कल्पना अविद्या तेने झाला जीव, म्हणजे कल्पना अविद्या नाहीशी झाली तर जीवाचा जीवपणा नाहीसा होतो. मायोपाधी शिव बोलीजी, तशा प्रकारे मायोपाधी नष्ट झाली, शिवाचा शिवपणा देखील नाहीसा होणार. म्हणजे तो मूळ तत्वाशी एकरूप होणार. तसं म्हणजे या ठिकाणी देवांचा देव जाणीजे, म्हणजे इतर काही देव आहेत कर्माने झालेले देव, त्या देवांचा तो काय आहे देव आहे. आपल्याला पण इंद्रबिंद्र होत आहे सगळं. हा तो देवांचा, तो हा जसं भगवंताला काय म्हटलेलं आहे, तो हा देवाचाही देव. तुका म्हणे देव देवा, ते नाही का जीवीची या जीवा तुका म्हणे देव देवा. भगवंत कसा आहे देवाचा देव आहे. आम्ही ज्याचे जास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. बळ्या माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. भगवंत देवाचा देव आहे. तसं काय जो म्हणले ना त्या याच्यामध्ये अमृतामध्ये ना, का ज्या सद्गुरूची कृपा झाल्यानंतर जीव हा ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. हा ब्रह्मस्वरूपाचा जीव ब्रह्म उपरलाय, ब्रह्म तृणातळी जाई उदासी जेणे. ईश्वरत्व म्हणजे देवत्व काय, हे जे काही इतर देव आहेत, याची या नाभी कमळे, याची या निज तेजा तेज हुताशना, हे सर्व काय आहेत यस्य भासा आहे ना. हे सर्व जे काही प्रकाशमान आहेत, म्हणजे सूर्यप्रकाशमान कशामुळे आहे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. सर्व जे काही प्रकाशमान वस्तू आहेत, अग्नीला अग्निपणा कशामुळे आहे त्याच्यामुळे आहे, वायूला वारापणा त्याच्यामुळे आहे, वारू त्याच्यामुळेच वाहतो, चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश त्याचाच आहे. हा याची अनाभिकमुळे जन्मचक्रणा, तुझी या प्रकाश चंद्र प्रकाश तुझे असं. हा याची या निज तेजा तेज हुताशना. हा पुन्हा प्रभा प्रकाश रवी किरणा. अशा प्रकारे त्याच्या प्रकाशामुळे काय यांना प्रकाश आहे. म्हणतो कसा आहे त्या देवांचा तो देव आहे. निळभरायची समुद्राशी जळ, याची या अवकाशे आकाश पगळ, याची या धृती बळे अवनी आढळव. म्हणजे सर्व वस्तू त्याच्यामुळेच आहेत. तसं या ठिकाणी काय म्हणले योग जो म्हणे पाठ तरले सगळे तो देवांचा देव जाणे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो काय माझं सर्वस्व सुख आहे. सुख सर्वस्व माझे चैतन्य म्हणजे काय भक्ताला जसं पाहिल्यानंतर भगवंताला आनंद होतो, तशा प्रकारे या ठिकाणी योग्याला पाहिल्यानंतर देवाला आनंद होतो. सुख सर्वस्व माझे चैतन्य काय संताचे सुख झाले या देवा, मानवने सेवा करी त्याची, या सुखा कारण देव वेडावला आणि वैकुंठ सोडणे संत सतीने राहिले. म्हणजे इतरांना देवामुळे सुख होतं, पण देवाला त्या भक्तामुळे सुख होतं. ते तर भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, ते मेची झाला अनुभवे अखंडित. ते तर भजता म्हणजे भजन करणारा, भजन आणि ज्याची भक्ती करायची तो देव ही त्रिपुटी काय तो स्वतः झालेला आहे अनुभवाने. हे ना ध्याता ध्यान ध्येय जेथे पै खुंडले, ते रूप सानुले वटेवरी, ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचे आतुले. ध्याता ध्यान ध्येय ज्ञेय ज्ञाता रहित ज्ञान काय ज्ञान ध्यानाचे मूळ हे साधू जन. कोणता अभंग येतो तो मी सांगतो कोणता करावे अनुष्ठान, ध्येय ध्याता धरवे निज ज्ञान,
ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान, ज्ञानाध्यानाचे मूळ हे साधूजन. म्हणजे काय? ज्ञानाचा मूळ संत आहेत, ध्यानाचा मूळ संत आहे, म्हणजे त्रिपुटीचे मूळ. तोची तो आपण सोय झाला निर्वाण. म्हणजे बघा, देवाचा देव श्री गुरुच्या ठिकाणी कसं कठीण. वा वा. तो मीची झाला अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. मग तया आम्हा प्रीतीचे, त्याच्या आणि आमच्या प्रेमाचं असणारं स्वरूप बोली निर्वचे ऐशे नव्हे. ते बोलून दाखवता येईल असं नाही. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय प्रेम आहे काय बोलून दाखवता येत नाही. ऐशे नव्हे गातो सुभद्रापती. तो असं नाही का त्याचं असणारं प्रेम आमच्यामध्ये काय प्रेम आहे ते आम्हाला बोलून दाखवता येईल असं नाही. ते निर्वचे, ते काय बोलून दाखवता येत नाही. तया ऐकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. तया ऐकवटली या प्रेमा, त्याचं जे काही एकमेव प्रेम, एकनिष्ठ असणारं प्रेम माझ्या ठिकाणी आहे, त्या प्रेमाला जर काही पाडे म्हणजे योग्यतेची, त्याची बरोबरची काही उपमा द्यायची असेल तर मी देह तो आत्मा. मी देह आहे, तो माझ्या देहामध्ये असलेला आत्मा आहे. कोण? भक्त. बघा, योगी. मी देह आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये असलेला आत्मा आहे. बघा, इतकं आमचं प्रेम आहे. ऐसे भक्त चकोर चंद्रे. असं कोण म्हणाले? भक्त चकोर चंद्रे. भक्तरूपी असणारा चकोर, त्या चकोराला ज्या चंद्रातून अमृत मिळतं तो चंद्र कोण आहे? भगवंत. भक्त चकोर चंद्रे. बोलिले गुण समुद्रे. गुणाची असणारे समुद्र. पुन्हा त्रिभुवन एक नरेंद्रे. त्रिभुवनाचे एक नरेंद्र म्हणजे त्रिभुवनाचा एकमेव असणारा राजा. संजय म्हणे, ते तर आधीपासून पार्थ ऐकी ऐशीचे असतात. ते तर पार्थ आधीपासून ऐकी ऐशीचे असतात. अगदी सुरुवातीपासून अर्जुनाला ऐकावं अशीच इच्छा आहे. आणि ती इच्छा दुनावली. ती अर्जुनाची इच्छा म्हणली आता परत वाढली. हे यदून आता भाव सरले. हे भगवंताला यदूचा म्हणजे यदुवंशामध्ये असलेले, यदुवंशाचे असणारे राजे, त्या भगवंताला ते भाव सरले म्हणजे त्यांना ते समजून चुकलं बा आता का अर्जुनाची ऐकण्याची इच्छा अजून वाढत चाललेली आहे. की सावयाची मनी संतोषला. तेव्हा भगवंत सहजच, सावयाची म्हणजे सहजच मनामध्ये संतुष्ट झाले. ते म्हणाले की बोला आरसा जोडला. सहज, सावयाची म्हणजे सहज. बोला आरसा जोडला. माझ्या बोलण्याला हा अर्जुन काय आहे? आरसा आहे. आरसा कसा असतो? आपलं जसं बिंब आहे तशा प्रकारे तो जशास तसं त्याचं प्रतिबिंब करतो, त्याला ग्रहण करतो. तशा प्रकारे अर्जुन काय आहे म्हणले? श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. भगवंत जे जे काय बोलतात ते प्राशन करण्याकरता अर्जुन कसा आहे म्हणले? जणू काय दुसरा अगस्तीच आहे. अर्जुन आतो परिससी आणि परिसोनी अनुष्ठेसी. तरी आम्हाशीच वाणे काय सांगावं याची म्हणले. तू ऐकतोस आणि ऐकून तशा प्रकारे त्याचं अनुष्ठान करतोस. मग आम्ही कशाला सांगण्यामध्ये कमीपणा करावा, कंजूसपणा करावा? ते तर सुगुरानी आणि उदारे रसज्ञाने जेवणारे. जेवणारा जर अगदी रसवान असेल, चांगला असेल, पुन्हा पोटभर जेवत असेल, मग त्या ठिकाणी वाढणाऱ्याने कशाला कंजूसी करावी? तसं या ठिकाणी झालं. अर्जुन ऐकतोय. अर्जुन आतू परिसशी ते की सावयाची म्हणे संतोषला जे बोला आरसा जोडला. माझ्या बोलण्याला हा जणू काही एक आरसाच आहे. जसं माझं बोलणं तशाच प्रकारे तो ग्रहण करतो. तेने हरके आता उपलवला निरोपिलं. तेने हरके, त्या आनंदाने आता भगवंत काय? आनंदाच्या भरात भगवंत विस्ताराने काय करतील? हरिके आता, तेने हरिके आता उपलवला निरोपिलं. आनंदाच्या भरात भगवंत काय करतील? त्याने हरिके, त्या आनंदाने भगवंत काय? हरिके उपलवला म्हणजे त्या आनंदाच्या भरामध्ये आता भगवंत निरूपिल, विस्ताराने सांगणार आहेत. तो प्रसंग पुढा आहे. तो प्रसंग काय म्हणले? पुढा म्हणजे प्रगट आहे. जेत शांत दिसेल उघडा. त्या बोलण्यामध्ये काय? शांत रस आपल्याला उघड उघड दिसेल. तो पालविजेल मुढा प्रमेय बीजाचा. तो प्रमेय बीजाचा मुढा पालविजेल. इथं मुडा आहे. मुडा हा प्रमेय बीजाचा तांदूळ इत्यादी भरून गेलेल्या पेंड्याचा गठ्ठा, भरून केलेल्या पेंड्याचा गठ्ठा मोकळा करेल. हा म्हणजे काय म्हणले? प्रमेय बीजांचा मुडा पालवी जेल म्हणजे जे काय प्रमेय असे सिद्धांत असे एकत्र बांधून ठेवले होते, तो काय करणार आहे? आता पेंडी या श्रोत्यांना उकलून दाखवणार आहे. अर्जुनाकरता काय? सिद्धांताची पेंडी काय करणार आहे? उकलून दाखवणार आहे. जसं आपण चार टाकताना काय करतो? पेंडी तशीच टाकतो का उकळून टाकतो? उकळून टाकतो. मध्ये काय आहे, काय नाही, चांगलं आहे का काय. तशा प्रकारे चांगले प्रमेय, चांगले सिद्धांत भगवंता काय करेल? अर्जुनाकरता सांगेल.
जे सात्विकाची निवरपे गेले आध्यात्मिक खरपे. सात्विकाची निवरपे म्हणजे सात्विक रसाच्या म्हणजे शांत रसा हा ना, शांत रसाच्या वर्षावाने वृष्टीने. सात्विकाचे म्हणजे शांत रस घ्यायला लागले नाही का. शांत रस तो शुद्ध सात्विक म्हणले ना, त्याला सात्विक रस म्हणलेला आहे. गेले आध्यात्मिक खरपे. अध्यात्माचा जो काही म्हणजे वृक्षपणा आहे तो वृक्षपणा नाहीसा झाला. जसं चांगला पाऊस झाला तर काय होतं, जमिनीचा काय जो काही वृक्षपणा आहे, जमीन आधी कशी असते, अगदी खडखडीत ढेकळ असते, पायाला टोचते. पण आधी शांत असा मूर पाऊस झाला तर ढेकळ काय होतात, विरघळतात. जमिनीचा कडकपणा नाहीसा होता. तशा प्रकारे शांत रसाच्या वर्षावाने काय झाला म्हणले, अध्यात्माचा जो काही वृक्षपणा आहे तो वृक्षपणा नाहीसा झाला. सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे. चतुरचित्ताचे वाफे सहजे निडारले. काय झालं, चतुरचित्ताचे असणारे वाफे भरून आले. पाऊस पडल्यानंतर वाफ्यामध्ये पाणी साचतं. तशा प्रकारे जे चित्ताने चतुर आहेत, ऐकण्यामध्ये चतुर आहेत, असे असणारे ते चतुरांचा काय झाला, चित्ताचे वाफे भरून निघाले. म्हणजे त्यांनी भरपूर ऐकलं. वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा. ज्ञानोबांचा अभंग आहे. ऐसिया सुखाचे करुणी आळे बीजते निर्मळ पेरू आता. वा वा. लेवणी अंजन देखिले निधान. देखताची लेवणी अंजन दाविले निधान. देखताची मन मावळले. ऐसिया सुखाचे ऐसिया सुखाचे करुणिया आळे बीजते निर्मळ पेरू आता. आधी ती परिपक्वता अंतःकरणाची आणि नंतर त्याच्यामध्ये ज्ञानोदय. वाव. सहजे निराळले वाफे म्हणजे काय, पहिलं सात्विकाचे निवरपेस. पहिलं चित्त सात्विक झालं म्हणजे शुद्ध झालं. मग अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा. नाही तर सात्विक रस घ्यावं लागेल. सात्विकाचे निवर म्हणजे सात्विक रसाच्या वर्षावाने. वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा. वरी पुन्हा श्रोत्यांचं लक्ष आहे म्हणजे काय, अवधानाचा वापसा म्हणजे बीज पेरायचं असेल तर काय लागतो, वापसा. वापसा लागतो ना. वापस आपल्या गावाकडे म्हणतात वापसच म्हणतात ना. का पाऊस पडला पेरतो आपण, किंवा पार जमीन वाळून गेली तरी पेरतो का आपण. नाही, थोडा वापसा लागतो, थोडं पार ओलसर लागते का, जेणे प्रकारे ते ओल त्या अवजाराला चिकटू नाही. सारखा चिकटू नाही. चिकटवले तरी काय थोडीफार चिकटावत नकळत अशी. नंतर आपण मग ते वसन काढतो. वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा. जणू काय सोन्यासारखा अवधानाचा वापसा प्राप्त झाला. मग काय झालं, निवृत्तीशी पेरावया दिवसा. निवृत्तीनाथाने काय केलं, पेरण्याकरता काय केलं, धैर्य धारण केलं. काय म्हणजे रूपकच म्हणायचं काहीतरी, किंवा हा रूपक म्हणा, हा रूपक झाले. तशा प्रकारे ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. पुन्हा काय ज्ञानदेव महाराज म्हणतात, मला सद्गुरूनं चाड केलं. नाही का, चाड्यावर आपण ते बीज धरतो बघा, चाड पेरण्याकरता जे वापरतो त्याला काय म्हणतात, चाड. आपण ते गोल असतं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. मला चाड केलं सद्गुरूंनी कोडे म्हणजे सहज आनंदाने माथा हात ठेवला. जसं आपण त्याच्यावर मुठीमध्ये धान्य घेतो आणि चाड्यावर ठेवतो, तशा प्रकारे सद्गुरूंनी काय केलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला. माथा हात ठेवला ते पुढे बीजाची वाहिले. मग त्या डोक्यावर हात ठेवून काय केलं, बीज पेरलं. ते पुढे बीजाची वाहिली. जमीन आपण आहे का, मग जमीन आपण चाड नाही म्हणजे आपलं मस्तक झालं. नाही आपण जमीनच म्हणायला लागेल. हो, माऊली चाड आहे आणि निवृत्तीनाथ महाराज. हो हा बरोबर आपल्यापर्यंत हा श्रोते जमीन झाले. आता आपण जमीन झालो आणि ज्ञानदेव महाराज चाड आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज बरोबर आहे. बरोबर रे, लयच भारी. अख्खं पूर्ण शेतीच अख्खं पूर्ण शेतीचा. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले पुढे. माता हात ठेवला ते पुढे बीजाची वाहिले. बीज घातलं म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संताच्या हृदयी साचीच लागे. म्हणजे आपण असं चाड न वापरता आपण एखादं धान्य पेरलं ते उगवल का, नाही, ते बरोबर पडेल. पण चाड लावून अगदी जे धान्य पेरलं ते काय होतं, बरोबर जमिनीमध्ये पडतं. तशा प्रकारे ज्ञानोबा म्हणाले, माझ्या मुखातून जे जे निघल ना ते संतांच्या हृदयामध्ये साचीची लागे. खरोखर त्यांच्या हृदयामध्ये जाणार म्हणजे जाणार. आता माऊलीने कमीपणा घेतलाय. माऊलीनंच दाखवलं का हे निवृत्तीनाथ महाराजांचं हे सगळं हे फक्त मी चाड आहे. पण खरं तर आपल्यासाठी भाव असा आहे, जरी त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांना मोठेपणा दिला असेल तरी आपण असं म्हणायचं निवृत्ती नाथ महाराजांनी वरून उधळले असते, ते खाली गेले नसते जमिनीत. कारण आपण असे खडकाळ जमिनी पण माऊलीने आपल्या आतमध्ये घालायचं काम चालू आहे. तोडून असं माऊली चाड्याच्या माध्यमातून. माऊली चाडे म्हणजे मग चाड काय करतं, आत घालतं. तसं हृदयात घालून राहिले. संतांच्या हृदय साचेची लागे. त्यांच्या हृदयामध्ये सर्व म्हणजे साचेची लागे म्हणजे साचणार. साचेची लागे म्हणजे बरोबर त्या जसं चाड्यामार्फत पेरलेलं धान्य जमिनीमध्ये साचतं म्हणजे जमिनीमध्ये पडतं.
तशा प्रकारे हे हृदयामध्ये पडणार. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. मग श्रोते काय म्हणाले, हे असो आता बा झालं, किंवा निवृत्तीनाथ म्हणाले आता बा झालं बोलणं इतर, श्रीरंगे जे बोलिले ते सांगू. आता आपण काय करू, भगवंताने जे काय बोललेलं आहे, श्रीरंग म्हणजे श्रीच्या रंगामध्ये रंगणारा, श्रीरंग म्हणजे लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगणारा तो श्रीरंग म्हणजे भगवंत. रंगी रंगे रे श्रीरंगी म्हणजे किंवा काय श्री या ठिकाणी अर्थ घ्यायचा की दोन अर्थ, जे परमार्थाच्या रंगामध्ये रंगी रंगे रे श्रीरंगी, किंवा असं या ठिकाणी अर्थ घ्यायचा जो श्रीच्या रंगाने रंगला, लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगलेली आहे याचा आपण अर्थ असा घ्यायचा. ऐश्वर्याला ज्याच्यामुळे ऐश्वर्यपणा आहे, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलणे झाली वेळे, ऐश्वर्याला ज्याच्यामुळे ऐश्वर्य आहे. बरोबर आहे. मग सर्वस्वी करुणे सेवा, अभिमान सानुने पांडवा, ते पाय धुवा व याची या दैवा पात्र झाले. मग श्रीरंग म्हणजे श्रीच्या रंगामध्ये रंगलेला नाही, म्हणजे लक्ष्मीच्या रंगामध्ये रंगला नाही, लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगलेले आहे असा तो श्रीरंग. त्या श्रीरंग बोलिले परे ते मनाच्या कानी ऐकावे. ते काने ऐकावे कोणाच्या? मनाच्या कानाने ऐकावे. फक्त ह्या कानाने नाही, इथे मन पाहिजे. म्हणजे काय? मनाच्या कानाने ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. या डोळ्यांना नाही तर अंतर्दृष्टीने काय करा, ते बोल पहा. हे साठो वाटे घ्यावे चित्ताची या. साठो वाटे म्हणजे काय? आदला बदल, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे, त्याला काय म्हणतात? साठ लोट आपल्या भाषेत. तशा ठिकाणी साठो वाटे. जर पैसे देतो आपण काही दुकानातून माल घेतो, तशा ठिकाणी साठ लोट करायचं, म्हणजे चित्त घ्यायचंय आणि ते ज्ञान घ्यायचंय. हे साठो वाटे घ्यावे चित्ताची या. मला प्रथम चित्त द्या म्हणे ना ज्ञानोबा, तरी अवधान ऐकले दिजे. चित्त त्यांना द्यायचं ते आपल्याला. हा, चित्त घेणं है ना. अभंगात बाप रखुमादेवर विठ्ठलेशी भेटी आपले संसाठी, तिथं पण त्याला म्हणतात साठो वाटी. काही म्हणतात आपल्या सेवेसाठी. सेवेसाठी नाही, संसाठी म्हणजे आदला बदल. भगवंताला आपण द्यायचं, भगवंताला प्राप्त करायचं काय करावं लागेल? आपल्याला द्यावं लागेल. भगवंताला स्वतः आपल्याला द्यावं लागेल, त्या ठिकाणी जावं लागेल. त्याच्या आपण त्याला द्यायचं, आपला जीव त्याला द्यायचा, मग त्याला पाप घ्यायचं. अवधानाचे नि हाते हृदया आतवते न्याहावी. अवधानाच्या हाताने चित्ताच्या हाताने काय करायचं? हृदयापर्यंत न्यायचं. हे काय करतील? सज्जनाची आयने ते रिझवतील. सज्जनांच्या चौकस बुद्धीला, इच्छाला, आवडीला काय करतात? हे शांत करतील. हे सोहिता ते निवविती. काय करतात? सोहिताला शांत कर. निववितात म्हणजे शांत करतात. म्हणजे आपलं सोहित, आपल्या मनातील असणारी इच्छा, असं म्हणलं लागेल ना, ती शांत होते. पूर्ण हा म्हणजे आपली हित प्राप्त करण्याची इच्छा आपली शांत होते. माझे सोयीतने न ते कोणी, आपण जे असं आधी म्हणत होतो वा, ती इच्छा म्हणजे ते बोलणं आता शांत होतं. सोहिताते निवविती परिणामाते जीवविती. सुखाची वाहती लाखोली जीवा. परिणामाते जीवविती म्हणजे सुखाची जीवा, सुखाची लाखोली वाहती. जीवाला काय करतात? सुखाच्या लाखोली. म्हणजे जसं आपण भगवंताला हातामध्ये पुष्प वाहतो, त्या काय म्हणतात? लाखोली. नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहो गोविंदा. म्हणजे हातामध्ये पुष्प घेणं आणि ती लाखोली भगवंताला वाहणं. तशा प्रकारे सुखाची जीवा, सुखा म्हणजे जीवावर असा ओंजल भरू सुखाचा वर्षाव करतात. असं थोडे देत नाही, असं ओंजल भरू टाकतात. आता अर्जुने श्री मुकुंदे नागर बोली जल विनोदे. आता श्री मुकुंद असणारे श्री मुकुंदे नागर बोली जल विनोदे. ते ओवियेचे प्रबंधे सांगेन मी. ओवीच्या प्रबंधाने मी तुम्हाला ते सांगेन. आता श्री मुकुंदाचा अर्थ आहे ना, अगोदरच्या वय बघा, हे स्वहिताते निवविती, हो. परिणामाते जीवविती, सुखाची वाहती लाखोली जीवा. बरोबर. सगळं विचार आहे ना, हा सगळा मोक्षाचाच आहे. मोक्षाचा विचार आहे. ही संपूर्ण परिभाषा व्याख्या आहे ना, ही मोक्षाचीच आहे. म्हणून श्री मुकुंद हे मोक्ष हा, दाता. सुखाची वाहती म्हणून लाखोली तो श्री जीवा, मुकुंद देणार असं. म्हणून ते मुकुंद शब्द घेतला असेल. बरोबर. आता अर्जुन श्री मुकुंदे नागर बोली जल विनोदे ते ओवियेचे प्रबंधे सांगेन मी. इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठो अध्यायः. कृष्णार्पणमस्तु. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.